नमस्कार. परिचय द्यायला आवडेल मित्रांनो. माझं नाव आहे उत्पुके त्र्यंबक गोविंदराव. माझं गाव तसं कंधार तालुक्यामध्ये नारनाळी हे आहे, पण सध्या राहायला मी इथं नांदेडला राहतो. मी पेशाने शिक्षक आहे. गेली 18 वर्ष झालं माझी सर्व्हिस झालेली आहे. त्याचबरोबर या जी काही नोकरी आहे त्या नोकरीच्या माध्यमातून मी 85,000 रुपये पगार उचलतो. माध्यमिकचा स्केल आहे, सर्वच चांगलं आहे मित्रांनो. पण या कन्सेप्टमध्ये मी कसं आलो हे थोडक्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करायला मला नक्कीच आवडेल. माझ्या शेजारीच आरटीसी लीडर निळकंठ मस्के सर असतात. त्यांना सर्वप्रथम या बिझनेसमध्ये मला आणण्यासाठी मी या ठिकाणी वंदन करतो. तर ते मला नेहमी सांगायचे की बाबा बिझनेस खूप चांगला आहे, तुम्ही करू शकता सर. मित्रांनो, त्यांनी मला 2-3 वेळा इन्व्हाइट केलं. मी या गेटपर्यंत आलो, गेट पूर्णच वापस झालो. परंतु माझ्या शेजारीच सुनीलजी जाधव सर राहतात, संजय नरहरे सर राहतात, दत्ताजी लिंबोळे सर राहतात, सवंडकर सर राहतात, एकनाथ बुधवंत सर राहतात. या सर्वांना मी पाहत होतो. पाहिल्यानंतर एक कन्फर्मेशन तर नक्कीच झालं मला की या बिझनेसमध्ये नक्कीच ताकद आहे. कारण लोक जे सांगतात बाजार मार्केटमध्ये की मोठं मोठं बोललं जातंय, इन्कम मात्र काहीच नसते. पण यांना मी जवळून पाहिलेलं आहे. राहिली दुसरी गोष्ट, माझा जो पगार आहे त्या पगारामध्ये जवळपास 50% तर ईएमआयच कटतो. आणि हा ईएमआय काही एक दिवसासाठी नाही. माझा पुढे जेवढा काही नोकरीचा दिवस आहे ते पूर्णच्या पूर्ण तो तिथपर्यंत माझ्या नोकरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा ईएमआय माझ्यासोबत आहे. मग मला असं वाटलं की आपल्याला काहीतरी एक स्रोत निर्माण करण्याची गरज आहे. त्यानंतर या बिझनेसमधली मला नॉमिनेशन फॅसिलिटी आवडली मित्रांनो. मला एक लक्षात आलं की हा बिझनेस मी करत असताना जरी माझं काही कमी जास्त झालं तर माझी पत्नी असेल किंवा माझे लेकरं असतील, या ठिकाणी शिक्षक म्हणून ते काम करू शकणार नाही. पण हा बिझनेस मात्र मी जशाला तसा त्यांना त्या ठिकाणी देऊ शकतो. या गोष्टी लक्षात आल्या आणि नेमकं मी विचार करतच होतो की तेवढ्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये एक घटना घडली की पालमला असताना 2005ची माझी जॉईनिंग आहे. माझ्या शेजारी आपले सर्वांचे आवडते डायमंड माझे मित्र माणिक जाधव सर हे राहत होते. त्यांचं आयुष्य, त्यांचं पर्सनल लाईफ सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिल्यात मित्रांनो. कारण आम्ही दोघं जण 1 BHK मध्ये शेअरिंग मध्ये राहत होतो. मी हॉलमध्ये राहायचो, सर बेड आणि किचन वापरायचे. त्यांचं आयुष्य मी जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये जे काही बदल झाले ते सुद्धा मी पाहिले. आणि ही गोष्ट मला सुद्धा माहीत नव्हती मित्रांनो. ज्यावेळेस मी प्रॉस्पेक्ट पाहिलं, गेली 10 ते 12 वर्ष ज्यांच्याशी माझा कॉन्टॅक्टच नव्हता. कारण सरांनी पालम सोडलं आणि बिझनेससाठी पूर्ण कॉन्टॅक्ट चेंज केलेले होते. मी त्यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं की सर ही कन्सेप्ट माझ्या समोर आलेली आहे, मी जॉईन झालो. त्यांनी मला एकच सांगितलं, सर माझं जीवन तुम्ही जवळून पाहिलेलं आहे. जर माझं होऊ शकतंय तर तुमचं सुद्धा होऊ शकतंय. फक्त एकच करा, या बिझनेसमध्ये अप अँड डाऊन आहेत, फक्त क्विट करू नका. शेवटपर्यंत सोबत राहा. जिथं तुम्हाला माझी गरज आहे तिथं मी तुमच्या सोबत आहे. या गोष्टी सगळ्या कळल्या मित्रांनो. त्याचबरोबर आपलं भारत सरकार जे काही या कन्सेप्टला घेऊन जे काही बदल करत आहे, नवनवीन या ठिकाणी JR येत आहेत, नवनवीन डिसिजन घेतले जात आहेत. त्याचंच एक आपण जर उदाहरण बघितलं, सरांनी सांगितलं की दिल्ली येथे आताच डायरेक्ट सेलिंग महिला उद्यमी संमेलन घडलं. त्या ठिकाणी खूप चांगले निर्णय झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तर जग झपाट्यानं बदलत चाललंय. AI सिस्टीम आली आहे. AI सिस्टीममुळे आपण पाहतोय, व्हिडिओ पाहतोय सर्वजण की शेतीमध्ये सुद्धा रोबोट काम करत आहे. आणि त्याचाच पर्याय असा आहे की आपल्या देशामध्ये पहिली AI शिक्षिका सुद्धा आलेली आहे. केरळ राज्यामध्ये तिरुअनंतपुरम येथे KCTC नावाचं एक हायस्कूल आहे. त्या हायस्कूलमध्ये ही AI शिक्षिका त्या ठिकाणी 1ल्या वर्गापासून 12व्या वर्गापर्यंत चांगल्या पद्धतीने शिकू शकते. म्हणजे आधीच गव्हर्नमेंट कमी जागा काढतंय आणि त्यातल्या त्यात आता हे रोबोट आल्याच्या नंतर सर्वांच्या जागा सुद्धा त्या ठिकाणी बळकावल्या जाणार. म्हणजे कुठंतरी आपल्याला सावध होण्याची गरज आहे. ही गोष्ट लक्षात आली आणि या बिझनेसला मी गेली 1 वर्ष, आता जवळपास मला वर्ष होईल समजा पुढच्या महिन्यामध्ये, तेव्हापासून रन करतोय. पार्ट टाइम मध्ये हे करतो. या बिझनेसमध्ये मला आणणारे माझे बिझनेस गुरु निळकंठ मस्के सर यांना मी या ठिकाणी वंदन करतो. त्याचबरोबर माझी जी अपलाईन आहे त्याच्यामध्ये ऍडव्होकेट TC सुमेध पवळे सर, झट्टीसी
सुधाकर शिंगारे सर, त्याचबरोबर STC राहुल शेळके सर, त्यानंतर आपले सर्वांचे लाडके सुनील जाधव सर, त्याचबरोबर आजचे जे VIP गेस्ट आहेत CTC सुरेशजी बडगे सर, ITC संजयजी नरहारे सर आणि आपल्या सर्वांचे आवडते सर्वांचे महागुरु WTC दत्ताजी लिंबोळे सर आणि माझे इन्स्पायर गुरु प्रोफेसर माणिकजी जाधव सर, या सर्वांना वंदन करून या ठिकाणी थांबतो मित्रांनो.